माझं नाव राहुल ठाकरे, ॲडव्हान्स पेस्टिसाईडतर्फे. तर आता आपण पाहिलं संजय भाऊ रागीट यांनी आपल्या शेतामध्ये खतामध्ये मिक्स करून जवळपास 16 लिटर हे सॉईल कोट हे प्रोडक्ट वापरणार आहे. तर आपण थोडक्यात यांचे फायदे आणि हे कसं वापरायचं हे थोडक्यात जाणून घेऊया. ॲडव्हान्स पेस्टिसाईडने सॉईल कोट हा एक नवीन प्रोडक्ट 2026ला लॉन्च केला आहे. तर याचा डोज आहे आपल्याला प्रति एकर 1600 ml याप्रमाणे वापरावं लागेल. आणि ते वापरायचे कसे, तर आपण खतामध्ये मिक्स करून वापरू शकतो, ड्रीपद्वारे आपण देऊ शकतो किंवा ड्रेंचिंग करू शकतो. म्हणजे हा जमिनीमधला प्रोडक्ट आहे, हा जमिनीमध्ये गेला पाहिजे. तर याचा डोज आहे 1600 ml प्रति एकर. तर याचे फायदे काय आहे नेमकं? सॉईल कोटचे याचे फायदे म्हणजे का जो काही आपण दरवर्षी आपण खत जमिनीमध्ये देतो, दरवर्षी 1 बॅग 2 बॅग 4 बॅग असं प्रत्येक वर्षी आपण हा रासायनिक खत देत असतो. पण काय होते का आपला खर्चसुद्धा वाढतो आणि जे काही रासायनिक खत आपण देतो तर काय होते का जमिनीमध्ये pH कमी असेल तर फॉस्फरस जो ॲल्युमिनियम आणि आयरनसोबत बॉन्ड होऊन जमिनीत अटकून राहतो, तो पिकाला मिळत नाही. आणि जर pH जास्त असेल तर कॅल्शियमसोबत बॉन्ड होऊन तो जमिनीमध्ये तसंच पडून राहतो आणि पीक घेऊ शकत नाही. तर तिथे आपलं एक लॉस होतो की फॉस्फर हा जमिनीमध्ये पडून राहतो आणि थोडाफारच पीक घेऊ शकतो. आणि तसेच नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं पण आपण लॉस नायट्रोजन हा हवेमध्ये उडून जातो किंवा जर जास्त पाऊस आला तर असं वाहून जातो. पोटॅशचं पण तसंच आहे किंवा जास्त पाऊस आला तर जमिनीच्या आतमध्ये जाऊन तो अटकतो. तर सॉईल कोटचं काम जो आहे, जे काही जमिनीमध्ये फॉस्फरस अडकलेला असतो तो मोकळं करण्याचं काम करते आणि पिकाला अवेलेबल करण्याचं काम करतो. तसेच जमिनीमध्ये मॉइश्चर म्हणजे ओलावा हा टिकवून ठेवण्याचं काम करतो, कारण की सॉईल कोटमध्ये ह्युमिकटन असल्यामुळे सोबतच ह्युमिकटन असल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा पण निर्माण करतो. न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी म्हणजे काय की जे काही जमिनीमध्ये अदर न्यूट्रिएंट आहे किंवा फॉस्फरस आहे हा पिकाला जास्तीत जास्त अवेलेबल करून देण्याचं काम सॉईल कोट करतो. तर तसेच जमिनीची सुपीकता पण वाढते आणि झाडामध्ये फायदा म्हणजे मुळांची संख्या वाढते. त्यांचं जे खोड राहते म्हणजे फांदी खोड हे चांगले जाड बनतात. आणि फांदी जर चांगली असेल म्हणजे झायलम फ्लोएम जर चांगलं असेल, फांदी जर चांगली असेल तर अन्नद्रव्य चांगलं घेतं आणि उत्पन्न पण वाढते. सॉईल कोट वापरल्यामुळे तुम्ही खताची बचत करू शकता. जवळपास तुम्ही 30 ते 40% तुम्ही रासायनिक खत कमी करून सॉईल कोट हे खतामध्ये मिक्स करून तुम्ही वापरू शकता. असे खूप सारे फायदे आहे सॉईल कोटचे. तुम्ही अवश्य हा सॉईल कोट प्रोडक्ट तुम्ही आपल्या शेतामध्ये वापरा. आता नवीन सीझन चालू होऊन राहिला 2026, तर तुम्ही प्रत्येक पिकात सुद्धा मध्ये तुम्ही वापरू शकता. खतात ड्रीपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे 1600 ml प्रति एकर याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. हे जर तुम्हाला वापरायचं असेल तर वाढीच्या अवस्थेत, सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत वापरू शकता. फुलोरा अवस्थेत, बोंड किंवा फळाच्या अवस्थेमध्ये, शेंगाच्या अवस्थेमध्ये तुम्ही हे सॉईल कोट हे 1600 ml प्रति एकर हे प्रमाणे तुम्ही वापरू शकता. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. मी आहे सॉईल कोट, मातीतील स्फुरत जाग करणारा खरा बादशाह.